नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे साहित्य संवाद. आणि मी आपला युट्यूब मित्र प्राध्यापक डॉक्टर गजानन लोहवे. मित्रांनो, आपण अनेक व्हिडिओच्या माध्यमातून पाहतो आहे थँक्यू मिस्टर ग्लाड या नाटकाचे विश्लेषण. त्यामध्ये बघितलं आहे आपण की नाटक म्हणजे काय असतं, नाटकाचे प्रकार किती असते, इथपासून तर उमा कशी होती, उमाचं स्वभावचित्र सुद्धा आपण बघितलेलं आहे. मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टीने आपण काही प्रश्नांची उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहोत. आज बघूया ग्लाड, थँक्यू मिस्टर ग्लाड मध्ये ग्लाडची जी भूमिका आहे ती कशी आहे, ग्लाड कसा आहे, ग्लाडचं स्वभावचित्र रेखाटा, अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारू शकतो. आणि म्हणून मग ग्लाड कसा होता हे सुरुवातीपासून तर ग्लाड जो बदललाय त्याच्या बदलण्यापर्यंत, इथपासून तर अंतापर्यंत सर्व आपण ग्लाडचं व्यक्तिमत्व पाहूया, व्यक्तिचित्र पाहूया, स्वभावचित्र पाहूया. मित्रांनो, थँक्यू मिस्टर ग्लाड हे नाटक का वाचायचं, कशासाठी वाचायचं, तर विद्यार्थ्यांसाठी पहिलं उत्तर आहे की हे परीक्षेला मार्क मिळवण्यासाठी वाचायचं. मित्रांनो, याहीपेक्षा थँक्यू मिस्टर ग्लाड फायद्याचं आहे का, उपयोगाचं आहे का, एकूणच जीवनामध्ये ते आपल्याला उपयोगी पडेल का, तर मित्रांनो याचं उत्तर अत्यंत सकारात्मक असं होय असं उत्तर आहे. मित्रांनो, परीक्षा आहे, परीक्षेमध्ये तुम्हाला मार्क मिळणारच आहे, पण तरीही यशस्वी जीवन जगायचं असेल, जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर थँक्यू मिस्टर ग्लाड हे नाटक वाचा, म्हणजे वाचाच, एकदा तरी वाचाच. काय आहे हो या नाटकामध्ये, आपण वाङ्मयीन मूल्यमापनामध्ये याचं पाहूच, पण तरीही काय आहे. बऱ्याचदा आपला गैरसमज असतो मित्रांनो की माणसं फार क्रूर असतात, फार शिस्तीमध्ये असतात, फार कडक असतात, फार टाईट असतात, फार वाईट असतात, असा आपला गैरसमज असतो. मग थोडं आपण त्या माणसाच्या अंतरांगामध्ये झाकून पाहावं, मग लक्षात येतं की नाही, एखादा माणूस फणसासारखा वरून टणक दिसतो पण आतमधून मात्र मधाळ त्याचा गाभारा दिसतो. अशीही माणसं असतात. खोबऱ्यासारखे मधुर असतात, मवाळ असतात, पण वरून मात्र फार टणक दिसतात. मित्रांनो, एखादा माणूस जर असा कडक दिसत असेल, शिस्तीमधला दिसत असेल, किंवा फार क्रूर दिसत असेल, हिंसक असेल, तर तो माणूस आयुष्यात बदलेल का? आपल्याला वाटतं नाही, बदलणारच नाही. कारण आपल्याकडे मराठीमध्ये एक म्हण आहे, कुत्र्याची शेपटी नळीमध्ये टाकली तरीही कितीही सरळ करण्याचा प्रयत्न केला तर ती वाकडी ते वाकडीच. मित्रांनो, ते कुत्रा आहे. आपल्याला विश्वास असला पाहिजे का आपण बहुतांश माणसांचे स्वभाव बदलू शकतो. त्यामधलाच एक ग्लाड आहे. ग्लाड सारखा अत्यंत क्रूर, उलट्या काळजाचा माणूस, पण तरीही त्याही माणसाचं मत परिवर्तन झालंय. माणसं बदलतात. हाही संदेश, हा मोठा संदेश, जीवनाला उपयोगी पडणारा संदेश आपण या नाटकामधून घेऊ शकतो. मित्रांनो, पाहूया ग्लाड कसा होता. ग्लाडचे स्वभावचित्र प्रश्न येईल तुम्हाला, ग्लाडचे स्वभावचित्र रेखाटा, आणि त्याचं उत्तराच्या अनुषंगाने आपण आज बोलूया. मित्रांनो, राजमहेंद्री जेलचं ते पटांगण आहे, त्या पटांगणापासून त्या गेट पासून या नाटकाची सुरुवात होते. सुरुवातीलाच आपल्याला एक माणूस भेटतो. खरं म्हणजे या नाटकाचं ते मध्यवर्ती पात्र असतं. खरं म्हणजे हे नाटक नायक प्रधान नाटक आहे. मग यामधला नायक कोण? यामधला नायक वीरभूषण आहे, पण त्याच्याच समतोलाचा, त्याच्याच तोलामुलाचा दुसराही नायक आहे, तो म्हणजे ग्लाड आहे. खरं म्हणजे यामध्ये खलनायकाची भूमिका ही ग्लाडची आहे, पण खलनायकापासून तो नायकापर्यंत जाण्याचा प्रवास या थँक्यू मिस्टर ग्लाड मध्ये ग्लाड करतो आहे. त्या राजमहेंद्री जेल समोर ग्लाड तिथे उभा आहे. संध्याकाळची वेळ आहे. छानपैकी कोकिळा कुहू कुहू असं गाते आहे. कोकिळेचं कुहू कुहू गाणं या ग्लाडला, उलट्या काळजाच्या माणसाला वाईट वाटतं, आणि गफूर आणती बंदूक, आणि त्या बंदुकीने, त्या गोळीने त्या कोकिळ्याचा मुर्दा पाडला जाते. खाली पडलेली, बेजीव झालेली, मेलेली ती कोकिळा उपाशी त्या कुत्र्याला टाकल्या जाते. अशा पद्धतीने चांगल्या गोष्टीची वाताहत लावल्या जाते. आणि तिथे कावळे ओरडतात, आणि कावळ्यांचं ओरडणं त्या ग्लाडला अत्यंत चांगलं वाटतं.
कोकिळेचं गाणं हे वाईट वाटतं आणि कावळ्यांचं ओरडणं त्याला सुखदायक, आल्हाददायक, प्रसन्न करणारा वाटतं. म्हणतोय की वा छान, किती छान गातायत, अरे गप्पूर तुझा टिफिन आण. आणि गप्पूरचा टिफिन त्या कावळ्यांना दिला जातो. चांगल्याला मारणारा आणि वाईटाला संरक्षित करणारा, पोसणारा असा हा उलट्या काळजाचा ग्लाड आहे. तो जेलर आहे. इंग्रज काळामधला तो जेलर आहे. खरं म्हणजे ग्लाड हे नावच आपलं भारतीय नाही आहे. ग्लाड हा इंग्लंड मधला आहे. तो इंग्रज आले आणि इंग्रजांच्या हे नाटकच एकूण भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधीचं आहे. इंग्रजांच्या काळामधलं आहे. जेव्हा इंग्रजांची इथे गुलामी होती, जेव्हा इंग्रज इथे शासन करते होते, राज्य करते होते आणि त्यांच्या अन्यायी, जुलमी, अत्याचारी या शासनाला भारतीय लोक त्रासले. म्हणून भारताला स्वातंत्र्य करायचं. तो भारतीय स्वातंत्र्याचा, क्रांतिवीरांचा, स्वातंत्र्य युद्धाचा लढा आणि त्या लढ्याचा एक क्रांतीवीर म्हणजे वीरभूषण पटनाईक. वीरभूषण पटनाईक वर हे नाटक आधारलेलं आहे. आणि म्हणून वीरभूषण पटनाईकला फाशी होते आणि ज्या जेलमध्ये त्याला पाठवले जाते त्या जेलचा जेलर असतो ग्लाड, एक इंग्रजी माणूस. आणि म्हणून ठेचायचं, मारायचं, नष्ट करून टाकायचं. हे माणसाची जातच फार वाईट आहे. सगळेच माणसं वाईट आहे. या खोट्या अपसमजुतीने, चुकीच्या समजुतीने भारावलेला ग्लाड आहे. म्हणून त्याच्या डोक्यात एकच आहे की माणसांना मारायचं, जोड्यांनी त्यांना सोलायचं. हे एकच तत्व ग्लाडचं आहे. आणि म्हणून तो कोकिळेला मारून टाकतो आणि कावळ्यांना उत्तेजन देतो. असा अत्यंत कडक शिस्तीमध्ये असलेला, क्रूर, किती क्रूर, प्रचंड क्रूर. मित्रांनो, कैद्याच्या अंगावर दांडा मोडल्याशिवाय, आता कैद्यामधला, जेलमधला दांडा किती मोठा असेल, दांडा म्हणजे कुऱ्हाडीच्या दांडापेक्षाही तो दांडा मोठा असेल, पण तो दांडा त्याच्या पाठीवर, कैद्याच्या पाठीवर मोडल्याशिवाय ग्लाड टिफिनला हात लावत नव्हता. आणि म्हणून मग ग्लाड जेलमध्ये किती दिवस हजर होता, तर मग त्याची हजेरी पटावरची सही मोजायची नाही, तर दांडे किती मोडले ते मोजायचे आणि त्यावरून तो किती दिवस हजर होता हे ठरवायचं. एवढा क्रूर. खाड 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 बूट वाजवत तो यायचा. असा यायचा, जेव्हा तो रस्त्याने चालायचा तेव्हा रस्त्यावरची झाडी झुडप सुद्धा अंग चोरून उभी राहायची. झाडांवरची पक्ष्यांची किलबिलाट थांबायची. जणू काही सारा आसमंता मधलं हे चराचरामधलं चालणं, वाहनं जणू काही श्वासापुरतं, काही वेळेपुरतं थांबायचं. जणू काही त्या जेलच्या आजूबाजूच्या परिसराचा ग्लाड म्हणजे अनभिषिक्त राजाच होता. अत्यंत क्रूर होता. लता वेली जर अंग चोरून उभे राहत असेल तर ग्लाड किती क्रूर होता. क्रूर माणसाचं प्रतिनिधित्व ग्लाड करतो मित्रांनो. आणि मग लक्षात येतं की आपण हे नाटक का वाचायचं, तर यामधून काही बोध. खरं म्हणजे नाटक पहिल्यांदा मनोरंजन करतं, पण त्यासोबतच ऐतिहासिक माहिती देतं, ज्ञानही देतं आणि आपल्याला काहीतरी उपदेश देतं. काय घ्यायचं यामधून, तर ग्लाड सारखा अत्यंत क्रूर माणूस का क्रूर झाला. मित्रांनो, कोणताही माणूस हा जन्मतः काही क्रूर नसतो. कोणताही माणूस हा जन्मतः काही कैदी नसतो, गुन्हेगार नसतो. तर इथली व्यवस्था त्याला गुन्हेगार बनवत असते. ग्लाड सुद्धा हाडामासाचा एक लहानसा गोळाच असेल जन्माला आला तेव्हा. पण त्याने काही अनुभवलं, त्याने काही पाहिलं, त्याच्या मनावर काही दुःखद प्रसंग आले, कुणीतरी अन्याय अत्याचार केला आणि त्या अन्याय अत्याचारामुळे त्याचं मन कडवट झालं, क्रूर झालं. आणि मग त्याला एकाच चष्म्यातून सारे लोक सारखेच दिसायला लागले. असा काय प्रसंग घडला होता मित्रांनो. हा ग्लाड, एखादा माणूस क्रूर का, एखादा माणूस असा का वागतो, तर मग त्याच्या इतिहासामध्ये, त्याच्या पूर्व आयुष्यामध्ये आपल्याला जाऊन पाहावं लागतं. आणि मग त्याच्या आजच्या वागण्याचे, वर्तमानात वागण्याचे जे संदर्भ असते ते पूर्व आयुष्यामध्ये मिळते. पूर्व आयुष्यामध्ये झालेले घाव, पूर्व आयुष्यामध्ये मिळालेली त्याला शाबासकी, त्यामुळे वर्तमानात त्याचं तसं व्यक्तिमत्व बनत असते. काय झालं होतं ग्लाडचं मित्रांनो. जर्मनीमध्ये काही कारण नसताना फक्त ज्यू लोकांच्या विरोधात जाण्यासाठी, ज्यू लोकांना नष्ट करण्यासाठी, मारण्यासाठी हिटलरने कित्येक 60 लाख लोकांना त्याने त्या जेलमध्ये टाकलंय आणि त्याने त्या मारून टाकलंय.
काही कारण नसताना कित्येक लोकांना ओढत ओढत फक्त जीव आहे ते, आणि जीव लोकांचा प्रचंड विरोध करण्यासाठी, त्यांना नष्टच करण्यासाठी कित्येक लोकांना त्याने त्या गॅस चेंबरमध्ये कोंबलंय आणि कित्येक लोकांना सामूहिक पद्धतीने मारून टाकलंय. मरियम ही ग्लॉडची प्रेयसी पत्नी, तिला सुद्धा तिथल्या जीव लोकांना सोबत नेता नेता मरियमला सुद्धा ओढत 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 त्या गॅस चेंबरमध्ये त्यांनी नेलंय. किंचाळला, ओरडला, हंबरडा फोडला की माझ्या मरियमला सोडा, मरियमला सोडा, मरियमला सोडा. ग्लाड मरियमच्या जगण्याची, तिच्या जिवंत राहण्याची विनवणी करत होता, हात जोडून विनवणी करत होता की माझ्या मरियमला सोडा, मरियमला सोडा. हा ग्लाड जीवापाड मरियमवर प्रेम करत होता. सोडा सोडा सोडा, पण त्यांनी नाही सोडलं. पण त्याच वेळेस मरियम त्याच्यावर रागावली. माणसासारखा माणूस असून तू शंडासारखा रडतोस कशाला? या जुलमी अत्याचारा लोकांपुढे, या जुलमी अत्याचारी शासकांपुढे कशाला गुडघे टेकवायचे? मरून जाईल पण यांना भीक मागणार नाही. ही मरता मरता ही मरियमची बाणेदार वृत्ती. मरियम मरून गेली पण कुणासमोर हात टेकले नाही, जीवाची भीक मागितली नाही, संरक्षण मागितलं नाही, दयेचा अर्ज केला नाही. मरून गेली पण मरतानाही तिच्यामध्ये लाचारी नव्हती. हा उंदेपणा, हा बाणेदारपणा त्या मरियम मध्ये होता. पण मरियम ही त्याची प्रेयसी असल्याने हा मात्र तिच्या दयेचा अर्ज करत होता, भीक मागत होता, प्राणाची भीक मागत होता. पण त्याच वेळेस मरियमने प्राणाची भीक मागते म्हणून थोबाडीत दिली. तेव्हापासून इथल्या माणसं किती वाईट आहे. प्रत्येक माणसाचा ग्लॉड विरोध करू लागला. माझ्या मरियमला मारलं, काही दोष नसताना माझ्या मरियमला मारलं, आणि म्हणून इथल्या प्रत्येक माणसाला मी चेपून काढील, सोलून काढील, त्याला लाथीनं तुडवेल. हीच भूमिका ग्लॉडने घेतली. आणि म्हणून ग्लॉड आयुष्यामध्ये अत्यंत कठोर झाला. मित्रांनो, ग्लॉडचं हे सुद्धा अंतरंग आपण पाहिलं पाहिजे. ग्लॉड एखादा माणूस का कठोर होतो तर त्याच्या पूर्व आयुष्यामध्ये असे काही प्रसंग घडलेले असतात, आणि म्हणून ग्लॉड हा आपल्याला अशा पद्धतीने दिसतो. मित्रांनो, ग्लॉड कसा आहे? ग्लॉड बाहेरून फार शिस्तीमध्ये दिसतो, फार क्रूर दिसतो. खरं म्हणजे जेव्हा वीरभूषण पटनाईक त्या जेलमध्ये येतोय, आल्या साल्याला तोडून टाकतो, फोडून टाकतो, आणि त्या वीरभूषणवर हात उगारतो. वीरभूषणही म्हणतो, वीरभूषणही हा निधड्या छातीचा माणूस, क्रांतीसाठी आपलं आयुष्य समर्पित करणारा माणूस. तो म्हणतोय की ग्लॉड, काय अशी काय घाई चालली आहे? अरे आताच थकून आलो आहे, उद्यापासून तुमच्याकडे 1 वर्ष मी राहणार आहे, पाहू. आणि बेड्या ठोकलेल्या माणसावर काय हात उगारता हो? धम्मक असेल तर मैदानात या, पाहू जो जिता वही सिकंदर. बेड्या ठोकलेला माणूस, ज्याच्या अंडरमध्ये 1 वर्ष, ज्याच्या कैदखान्यामध्ये 1 वर्ष राहायचं आहे, जो अत्यंत क्रूर आहे, निष्ठुर आहे, हे माहीत असतानाही वीरभूषण पटनाईक सरळ त्या ग्लॉडला भिडतो. पाण्यात राहून माशासोबत वैरत्व हा वीरभूषण करतो. पण मरणाची कुणाला तमा असतो? ग्लॉड देऊन काय देणार? मरणच देणार ना. मरणाची कुणाला तमा आहे? मृत्युंजय झालेला वीरभूषण आणि ग्लॉड दोघांमधला संघर्ष, आणि या संघर्षामध्ये ग्लॉड सारख्या निष्ठुर, ग्लॉड सारख्या क्रूर माणसाचं होत असलेलं मनाचं परिवर्तन म्हणजे थँक्यू मिस्टर ग्लॉड. मित्रांनो, केव्हा वेळ मिळतो आपल्याला, जेव्हा संधी मिळेल तेव्हा आपण या वीरभूषणला फोडून टाकायचं, मारून टाकायचं, हीच संधी ग्लॉड शोधत होता. आणि प्रत्येक वेळेस त्याला वीरभूषण निरुत्तर करत होता. कारण आतापर्यंत ग्लॉड वीरभूषण सारखा कैदी ग्लॉडला भेटलाच नव्हता. मित्रांनो, अशा पद्धतीने ग्लॉड त्या वीरभूषणला मारण्याची संधी शोधत आहे. शोधता एक दिवस काय झालं की ग्लॉडच्या मनामध्ये कसे मऊ मधाळ त्याचं मन आहे हेही दाखवणारा प्रसंग आपल्याला दिसतो. ग्लॉडचं काय झालं तर उमा भेटायला आली. वीरभूषणला, फाशीच्या कैद्याला, फाशी होणाऱ्या त्या आपल्या नवऱ्याला उमा भेटायला आली. आणि तिथेच ज्या रूम मध्ये भेटायचं आहे तिथेच ग्लॉड सुद्धा बसलेला आहे.
उमा म्हणते की पाणी मिळेल का? अत्यंत उर्मटपणाने म्हणतो की इथे काय पानपोई लागली का? आहेच तसा तो, ग्लाड आहेच तसा. ती म्हणते की नो थँक्स, मला आता पाणी नकोय, थँक्यू. नंतर हा पाणी द्यायला प्रयत्न करतो, पण नको म्हणते, पाणी नको. ज्या माणसाने अपमान केला, जुलमी अत्याचारांपुढे शिर झुकवायचं नाही, तुकायचं नाही, नम्र व्हायचं, तिथे वाकायचं नाही, ही जुनं काही वीरभूषण आणि उमाची पद्धत होती. आणि मग लक्षात येते की हा ज्या पद्धतीने क्रांतिकारक आपलं आयुष्य या देशासाठी समर्पित करणारा आहे, तशीच त्याची पत्नी आहे, पण सालस आहे, गोंडस आहे, निरागस आहे, निस्वार्थी आहे. तिचं मात्र हकनाक जीव जाणार. आपला पती, तिचा पती हा फाशीवर जाणार आणि तिला बिचारीला या तारुण्यामध्ये वैधव्य येणार, हकनाक तिचा जीव जाणार. म्हणून क्रूर असणारा, निर्दयी असणारा, खरं म्हणजे उलट्या काळजाचा असणारा ग्लाड आता उमासाठी कळवळतो. बघा मित्रांनो, राजस्थानच्या त्या रेताड वाळवंटामध्ये एखादा हिरवांकुरे निर्माण व्हावा, त्या पद्धतीने उलट्या काळजाच्या अत्यंत क्रूर असणाऱ्या, हिंस्र असणाऱ्या त्या ग्लाडच्या मनामध्ये आता कुठेतरी प्रेमाचा ओलावा निर्माण झाला. तो उमाला पाहून कळवायला तो म्हणतोय की मर्सी पिटिशनसाठी अर्ज कर. ते म्हणते की नाही, मी मर्सी पिटिशनसाठी अर्ज करणार नाही. त्याच्या डोळ्यांनी ही क्रांती झालेली पाहिली पाहिजे, यासाठी मी त्याचे डोळे दान करणार आहे, त्यासाठी अर्ज करणार आहे. पहिल्यांदाच ग्लाडनी अशा पद्धतीचे माणसं पाहिले, ती उमासारखे माणसं पाहिले, त्या वीरभूषण सारखे माणसं पाहिले, इतरांसाठी जगणारे माणसं पाहिले. आणि मरण समोर दिसत असताना तरीही जुलमी अत्याचारी, सत्तेपुढे न झुकणारे, मरणाला कवटाळणारे, पण तरीही दयेचा अर्ज न करणारे, मर्सी पिटिशन नाकारणारे असे खंबीर माणसं पाहिले, पहिल्यांदाच पाहिले. आणि इथून मग ग्लाडच्या मनाचं परिवर्तन आपल्याला दिसते आहे. मित्रांनो, उमा छोटस पात्र आहे, पण उमामुळेच ग्लाडचं मन परिवर्तन होतोय. कुठे फार बोलायची आवश्यकताच नसते. बऱ्याचदा न बोलताही माणसाचं कर्तृत्व दुसऱ्यावर एवढं प्रभाव टाकते की समोरचा माणूस कितीही क्रूर असला तरी त्याला पाझर फुटतो म्हणजे फुटतो. हे समजून घ्यायचं असेल तर मग उमाचं पात्र आपण वाचलं पाहिजे. ग्लाडच्या मनामध्ये होणारं परिवर्तन आपण अभ्यासलं पाहिजे. उमा थोडीच येते, पण या संबंध नाटकभर ग्लाडला परावर्तित करत राहते, न बोलताही, न विनंती करताही. असंही उमाचं पात्र आहे. मित्रांनो, ग्लाडची एक मुलगी आहे, जेनी. खरं म्हणजे आपण हिंस्र क्रूर ग्लाड बघितलेला आहे. त्यानंतर ग्लाड असा का वागतोय तर मरियम, त्याची प्रेयसी, त्याची पत्नी, आणि मरियम आणि ग्लाड यांचे संबंध बघितलेले आहे. मरियमसाठी कसा तो तुटतो आहे, कळवळतो आहे, रडतो आहे. आणि त्या रडण्यातून जेव्हा मरियमला त्या गॅस चेंबरमध्ये कोंबल्या जातं, तेव्हा त्यातून त्याचं मन निष्ठुर होतं आणि त्यातून सगळंच माणसं वाईट आहे, त्याचं मन असं क्रूर होतं, तेही बघितलेलं आहे. उमा आणि ग्लाड दोघांचं पात्र कसं आहे हेही आपण बघितलेलं आहे. आता बघूया जेनी ही त्याची सुंदर असलेली मुलगी. खरं म्हणजे मरियम आणि ग्लाडची ती मुलगी. मरियमला गॅस चेंबरमध्ये कोंबलंय आणि मग तिथेच त्याने जेनीला ठेवून हा भारतामध्ये आला आणि ग्लाड जेलर झाला. जेलरमध्ये जेलर असताना माणसांना तुडवण्याचे याने काम केलं. जेनी मात्र तिथे होती. आता जेनी भारतात आली. आता ग्लाड बदललेला आहे. वीरभूषण त्याला आवडायला लागलेला आहे. फाशीचा कायदा तो ऐकत नाही. मिस्टर ग्लाड म्हणतो. त्याची साहेब म्हणायला जीभ छडते काय, अशा पद्धतीचा विरोध करणारा, पण तरीही मात्र आता वीरभूषण त्याला आवडायला लागतो. उमाचं पात्र त्याला आवडायला लागतं. तिच्याबद्दल कणव निर्माण झालेली आहे आणि अशामध्ये ती जेनी आलेली आहे. तो म्हणते की माझी मुलगी, तिला कविता आवडते रे, तुझ्या त्या कविता मी दाखवल्या आहे, तिला फार आवडल्या आहे. ती म्हणाली की या कवीला मला भेटायचं आहे, तू भेटशील. जेलर एका कैद्याला विनंती करतो की तू भेटशील, माझ्या मुलीला भेटशील. ती माझी मुलगी फार सुंदर आहे. तू
तू विचार कर, अंदाज बांध की माझी मुलगी किती सुंदर असेल. वीरभूषण म्हणतो, किती माझ्या मृत्यू एवढी सुंदर असेल. मृत्यू हा सर्वांग सुंदर आहे, कारण मृत्यू हा सत्य आहे. सत्यम शिवम सुंदरम. सत्याशिवाय दुसरं काहीही सुंदर नाही आणि मृत्यू हा सुंदर आहे म्हणून. आणि मृत्यू हा अंतिम आहे, अंतिम सत्य आहे, अंतिम सुंदर आहे. आणि म्हणून त्या मृत्यू एवढं कोणतीही गोष्ट सुंदर नाही, म्हणून जेनी ही अतिव सुंदर आहे. मृत्यू एवढी सुंदर आहे बघा. आणि मग तो एवढा त्याला आवडतो जे ग्लाडला वीरभूषण, की म्हणतोय की अरे तू जर आधी भेटला असतास तर माझी छोकरीच मी तुला दिली असती. मित्रांनो, मारायला बसलेल्या त्या वीरभूषणला आज मुलगी देण्याचं हे करतो आहे, बोलतो आहे. माणूस एवढाही बदलतो का? बदललाय. आणि मग ती जेनी इथे येते आहे. जेनी म्हणते की पप्पांना मी कधीही साध्या ड्रेसमध्ये पाहिलंच नाही. त्यांना पाहिलं तर त्या जेलरच्या पोशाखामध्येच पाहिलं. म्हणजे काय? म्हणजेच ग्लाड हा कधी बाप म्हणून तिच्या समोर गेलाच नाही. बापाचं ते हळवं होणं, बापाचं ती प्रेम करणं, माया करणं, बाप आपल्या मुलीसाठी समर्पित होणं, ही जी वृत्ती आहे, ही जी प्रेमाचं लक्षण आहे, हे कधी वडिलांमध्ये दिसलंच नाही. ते नेहमीच कडक शिस्तीमध्ये, टाईट मध्ये असलेले त्या जेलरच्या पोशाखामध्येच पाहिलेले आहे. जेनीलाही बाप म्हणजे काय हे माहीतच नव्हतं. ते फक्त जेलर आहे एवढंच माहित होतं. बापाची माया, बापाची सावली तिने फारशी कधी अनुभवलीच नव्हती. पण मित्रांनो, ग्लाड कसा, तर जेव्हा जेनी इथे येते आणि जेनीला जेव्हा ती प्रेग्नंट असते आणि जेनीचा आता अचानक तिच्या पोटामध्ये कळा उमटायला लागतात आणि मग तिचं आता बाळंतपण करायचं आहे, डिलिव्हरी करायची आहे. प्रचंड असा धो पाऊस पडतो आहे, विजांचा कडकडाट होतो आहे. चारही बाजूने, जेलच्या चारही बाजूने पाणी भरलेलं आहे, विजांच्या तारा तुटलेल्या आहे, लाईट संपलेली आहे. कुठेच काही माणसांचा वागमान करता येत नाही. आतमधल्या माणसाला बाहेर जाता येत नाही, बाहेरच्या माणसाला आत येता येत नाही. काय करायचा हा प्रश्न आहे. मुलगी इकडे तिच्या पोटामध्ये कळा येते आहे. डॉक्टर सांगते, नर्स सांगते आहे की हिला ऑपरेशन करावं लागतं, सिझर करावं लागतं, म्हणून एक डॉक्टर पाहिजे. कुठेच कोणाला येता येत नाही, जाता येत नाही, फोन सुद्धा बंद आहे. कसं करायचं हा प्रश्न आता बापासमोर उठलेला आहे. बाप आपल्या मुलीसाठी कळवळतो, रडतो, हंबरडा फोडतो, माझ्या मुलीला वाचवा, माझ्या मुलीला वाचवा. कसं करायचं हा साराच प्रश्न आहे. पहिल्यांदाच ग्लाड आपल्या मुलीसाठी रडलेला आहे. पहिल्यांदाच ग्लाड त्या उमासाठी रडलेला आहे. मित्रांनो, एकदम क्रूर असणारा माणूस कसा कळवतो? माणसाचं परिवर्तन होत असतं, मन परिवर्तन होत असतं. परिवर्तन हा जगाचा नियम आहे. तो सर्वांना सारख्या पद्धतीने लागू पडतो. मग तो ग्लाडलाही लागू पडतो, उमालाही लागू पडतो आणि वीरभूषणलाही लागू पडतो, तुम्हालाही लागू पडतो, मलाही लागू पडतो. परिवर्तन हा सृष्टीचा नियम अगदी सर्वांना लागू पडतो. आणि मग तो कळवतो. तो म्हणतो की वीरभूषण, आता तूच माझ्या मुलीचं ऑपरेशन कर, कारण वीरभूषण हा एमडी आहे, डॉक्टर आहे. मित्रांनो, एका शत्रूला तो नाईलाज आहे. शत्रूला तो विनंती करतो की तूच आता माझ्या मुलीला वाचू शकतोय. आणि मग त्याला शंका सुद्धा येते. माणूस शंकाखोर सुद्धा आहे. त्याला शंका सुद्धा येते की मी याला आतापर्यंत याला लाथीनं तुडवलेलं आहे, याला मारलेलं आहे, याला वाईट म्हटलेलं आहे, जे वाईट करता येईल ते त्याच्यासाठी वाईट केलेलं आहे. कदाचित हा आता आपला राग आपल्या मुलीवर तर सुरू म्हणून उगवणार नाही ना, ही सुद्धा शंका आलेली आहे. बाप आहे मित्रांनो. आता ग्लाड, जो क्रूर ग्लाड आहे ना, तो संपलेला आहे. आता एक बाप झालेला आहे. तो बाप म्हणून इथे चित्र आहे त्याचं. तो म्हणतो की माझ्या मुलीवर तू सूड उगू नकोस, वाटलंस तर हे घे, रिव्हॉल्वर घे, 6च्या 6 गोळ्या आहे, फुल लोडेड आहे, 6च्या 6 गोळ्या माझ्या छाताड्यावर उतरव, मला मारून टाक, पण मात्र माझ्या मुलीवर सूड उगू नको. तेव्हा वीरभूषण म्हणतो की ती आता शत्रूची मुलगी नाही, ती आता फक्त पेशंट आहे, आणि पेशंटला वाचवणे हा डॉक्टरचा धर्म आहे. आपण बघितलं की
मुलीसाठी हळहळ करणारा, मुलीसाठी हळवा होणारा, मुलीसाठी रडणारा, मुलीसाठी याचना करणारा, मुलीच्या जीवाची याचना करणारा ग्लाड आपल्याला दिसतो आहे. किती बदललाय. तेव्हा लक्षात येतंय कदाचित जेनीच्या लक्षात आलं असेल की बाप खऱ्या अर्थाने हा आपला बाप खूप चांगला होता. गफूर आणि सिनियर केव्हा तरी म्हणतो की बेबी मेन साहेब, असा बाप मिळायला भाग्य लागते हो. मी यांना सिव्हिल ड्रेसमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. खऱ्या अर्थानं ग्लाड हा अत्यंत मधाळ होता, चांगल्या हृदयाचा होता, पण त्याच्यावर झालेला जो आघात होता तो आघातामुळे पार बदललेला होता. अशा पद्धतीचा एक बाप म्हणून अत्यंत श्रेष्ठ दर्जाचा ग्लाड आपल्याला इथे दिसतो आहे. मरियमसाठी जीवाचा आकांत करणारा एक प्रियकर, एक पती म्हणून आपल्याला ग्लाडचंही व्यक्तिमत्व पाहता येतं. ग्लाड आणि कैदी कशी होते मित्रांनो? खरं म्हणजे ग्लाडच्या डोक्यात एक ठरलेलंच होतं की कैदी म्हणजे अत्यंत वाईट, इथले प्रत्येक माणसं वाईट, आणि म्हणून त्यांना ठोकायचं, त्यांना मारायचं, त्यांना सोलायचं, त्यांना बेदम मारहाण करायची, हेच त्याच्या लक्षात होतं. कारण मरियमला काही कारण नसताना त्या फक्त ती ज्यू असल्यामुळे त्या गेस्टोपांनी किंवा आणखी लोकांनी तिला गॅस चेंबरमध्ये कोंबलं होतं, मारलं होतं. त्याचा बदला आता संबंध मानव जातीवर घ्यायचा, हेच ध्येय त्या ग्लाडचं होतं. आणि म्हणून तो टिफिनला हात लावण्याआधी कोणत्याही एका कैद्याच्या पाठीवर दांडा मोडायचा. दांडा मोडल्याशिवाय टिफिनला हात लावायचा नाही, एवढा क्रूर. जेव्हा कैदी घोषणा देतात तेव्हा या साऱ्यांना एकेकाला काढा आणि बदलून काढा, अशा पद्धतीचं आहे. पण ती ग्लाडची शिस्त, ग्लाडचं ते क्रूरपणा आता नष्ट झालाय. वीरभूषण आलाय आणि वीरभूषणमुळे त्या जेलचं सगळं वातावरणच बदलून गेलंय. एक माणूस साऱ्या जेलला बदलू शकतो, एक माणूस साऱ्या समाजाला बदलू शकतो, एक माणूस सर्व काळ एखाद्या समाजावर प्रभाव टाकू शकतो, हे वीरभूषणच्या निमित्तानं आपल्याला जाणवतं. आणि आता मात्र ग्लाड बदललाय. एक माणूस, एक जेल कैदी, तो अन्न खात नव्हता, जेवण करत नव्हता. गफूर आलाय आणि साहेब तो जेवत नाही, जेवणाला नाकारतोय, भोजनाला नाकारतोय. आणले त्याला, काढ बाहेर. त्याला बाहेर काढलं गेलं. काय माजलाय का? जेवत नाही. एकाची तिथं बाहेर तुम्हाला जेवणाची वांदेवाडी आहे आणि इथे जेवण भेटतं ते जेवत नाही. तो कैदी म्हणतो की साहेब त्या भाजीमध्ये अळ्या पडल्या होत्या, हो किडे पडले होते. कसं खायचं ते? किडे पडलेली भाजी कशी खायची? रीस येते. मग याला वाटतं की नाही, चुकलं आपलंच, या प्रशासनाचं चुकलंय. पण तरीही सुरुवातीचा ग्लाड हा आपली चूक कधीही मान्य न करणारा, पण आता बदललाय. आणि मग ठीक आहे, दुसरी भाजी करा, अशा पद्धतीचं. एक मुलगा काम करत नाही, एक कैदी काम करत नाही. आणले त्याला, आण बाहेर फोडून काढतो त्याला. पण जेव्हा समजलंय की 8 दिवसावर त्याची परीक्षा आहे, काम करून अभ्यास कसा होईल, जेव्हा असं तो विनंती करतो, अर्ज करतो, तेव्हा म्हणतोय की याला वाटेल ते पुस्तकं द्या, अभ्यास करू द्या, अभ्यास करून मोठा होईल. बदललाय, ग्लाड बदललाय. जेव्हा वीरभूषणला फाशीची वेळ येते तेव्हा डॉक्टर सुट्टी टाकून निघून जातो. तेव्हा म्हणतोय की ठीक आहे, याचं नेहमीच आहे, त्याच्यावर फार काही रागवत नाही. गफूर म्हणतो की मी आता दोर बांधणार नाही, नोकरी सोडून देईल, पण मी वीरभूषणसाठी दोर बांधणार नाही, फाशीचा दोर बांधणार नाही. गफूरला मारतो, पण मारण्यामध्येही एक कणव असते. शेवटी ग्लाड सुद्धा थकतोय. ग्लाड सुद्धा मान्य करतो की आपण सुद्धा जल्लाद आहे, सारं पापाचं काम आपणच करायचं का? आणि वीरभूषण सारख्या चांगल्या पोराला शिक्षा देणं, फाशीची कैदी शिक्षा देणं म्हणजे हे चुकीचंच आहे, तोही मान्य करतो. वीरभूषणच्या समर्थनार्थ सारं जेलचे कैदी आंदोलन करतात, आवाज करतात, पण तरीही ग्लाड आता दुर्लक्ष करतो. ग्लाड बदललाय. माणसं कसे बदलते हे आपल्याला दिसते इथे. आणि मित्रांनो, शेवटच्या प्रसंगामध्ये ग्लाड कसा आहे तर ग्लाड उपकार परत करण्यासाठी, वीरभूषणचे उपकार परत करण्यासाठी वीरभूषणच्या गळ्यामधला फास आपल्या गळ्यामध्ये घेतो. म्हणजे नेमकं काय करतो? वीरभूषणचं एकच मत होतं की मी क्रांतिकारक आहे, मी या देशासाठी झटलेलो आहे, मी क्रांतिकारक आहे, आणि म्हणून मला फासाचं असं लपत छुपत मरण येऊ नये, मला शूर मरण यावं.
शूर मरण यावं, ही त्याची एकच मागणी होती. आणि म्हणून मग त्याने जे शक्य होतं ते काम केलंय वीरभूषणने. म्हणजे शेवटच्या काळामध्ये फाशी 23 तासावर असताना जेव्हा जेनीच्या पोटामध्ये दुखतंय, तेव्हा जेनीचं फास समोर लटकत असताना सुद्धा, आणि आपल्याला फाशी कोण देणार, तर ग्लाड देणार. म्हणजे कोण, जेनीचा बाप देणार. तरीही शत्रूच्या मुलीला त्याने वाचवलं, यशस्वी ऑपरेशन केलंय आणि म्हणालाय की कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर ग्लाड, तुम्हाला नातू झालाय, तुम्ही आजोबा झाले. काही तासांवर फाशी असलेला माणूस, तो कैदी, मरण समोर दिसत असणारा माणूस कशा पद्धतीने यशस्वी पद्धतीने दुसऱ्याचा जीव वाचवतो, हे ग्लाडला सगळं माहित आहे. ग्लाडला आता बदललेला आहे. ग्लाड म्हणतो की तुझे अनंत उपकार आहे, मी कसे उपकार फेडू. तो म्हणतोय की तू काय देणार. नाही म्हणते, मला माग, तू मला जे मागायचं आहे ते माग, मी तुला जे पाहिजे ते देईन. वीरभूषण म्हणते की तू काय देणार, तू कपडलं काय, तू काहीच देऊ शकत नाही. अरे द्यायचं असेल तर एक शूराचं मरण दे, शूराचं मरण दे. कारण वीरभूषणला असं वाटत होतं की मरण कसं यावं, तर ये अगदी आनंदाने तू ये. तो मरणाला म्हणायचा की ये मरण तर ठरलेलंच आहे, ये अगदी आनंदाने ये, ज्याला त्याला शोभेल असं ये. वीरासाठी शूराचं मरण घेऊन ये आणि कवीसाठी पतंगाचं जीवन घेऊन ये. देऊ शकतोस तर एक अगदी शूराचं मरण दे. आणि मग ग्लाड म्हणाला की मी देईल पोरा, मला असा वाईट समजू नको, मी देईल तुला शूराचं मरण देईल. आणि मग ते फाशीवर निघतात. वीरभूषणला हा बाय बाय करतो आणि तो फाशीसाठी निघतोय. आणि सारे पोलीस आणि वीरभूषण फाशीसाठी निघाला असताना ग्लाड त्या वीरभूषणला आवाज देतो की पोरा, आणि त्याला तो वीरभूषण मागे पलटतोय. आणि त्याच वेळेस नेमकेपणाने ग्लाड त्याच्या छाताडावर 2-4 गोळ्या आणतो आणि रक्तबंबाळ झालेला तो वीरभूषण खाली कोसळतो. म्हणतो की कृतज्ञ आहेस तू. ग्लाड म्हणतो की पोरा, मी कृतज्ञ नाही, तू जे माझ्यावर उपकार केले त्याच्या उपकाराची मी फेड केली. तुला चेलेची पाठांसारखी मरण नाही दिलं, तर एका शूराचं मरण दिलं. तुझ्या छाताडावर मी गोळ्या झारल्या, तुला क्रांतीवीराचं मरण दिलं. आणि तुझ्या गळ्यात पडणारा फास मी माझ्या गळ्यात घेतला. मी कृतज्ञ नाही. आणि म्हणून शेवटी क्रांतीभूषण वीर पटनायक म्हणतो की थँक्यू मिस्टर ग्लाड, थँक्यू मिस्टर ग्लाड. मित्रांनो, ग्लाडची ही भूमिका आपल्या डोक्यामध्ये कायमस्वरूपी तशीच राहते. ग्लाडच्या निमित्तानं काय होतं की ग्लाड हा अत्यंत क्रूर आहे. ग्लाड अत्यंत क्रूर असून सुद्धा तो बदलतोय, उमाच्या पात्रापासून बदलतोय. आणि या पोराला सजा होऊ नये, या पोराला शिक्षा होऊ नये, आणि म्हणून मग याची शिक्षा माफ झाली पाहिजे. म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत पोलिसांची रांग लावतो की तिथून जर मेसेज आला तर तो तात्काळ इथपर्यंत मेसेज आला पाहिजे. पोलिसांची रांग लावतो. एका जमादाराला त्या फोन जवळ ठेवतोय. आज वेळपर्यंत मेसेज येईल की याची फाशीची शिक्षा रद्द झाली. वेळपर्यंत हा आशा सोडत नाही. मर्सी पिटिशनसाठी हा स्वतः प्रयत्न करतो की हा पोरगा वाचला पाहिजे. माणसं वाचले पाहिजे यासाठी तो प्रयत्न करतो. ग्लाड हा असा आतून बाहेरून आता उजाळून निघालेला आहे. आतून बाहेरून हा बदललेला आहे. मित्रांनो, ग्लाड कसा आहे हो, तर ग्लाड एकीकडे अत्यंत क्रूर आहे, अत्यंत हिंसक आहे, हिंस्त्र आहे. खरं म्हणजे पायाने माणसांना किड्यांसारखं चेंदवणं त्याला आवडते आहे. त्यांच्या पाठीवर दांडे मोडून त्यांना मोडणं, त्यांना फोडणं याला आवडते आहे. कोकिळेला मारणं आणि कावळ्यांना जगवणं याला आवडते आहे. खरं म्हणजे हा उलट्या काळजाचा माणूस आहे. ग्लाड अत्यंत क्रूर आहे. पण या क्रूरपणाच्या मागे पार्श्वभूमी काय आहे, तर त्याच्या प्रेयसीला, त्याच्या मरियमला केवळ जीव आहे म्हणून या लोकांनी फरफटत गॅस चेंबर मध्ये नेलंय आणि तिथे तिला मारून टाकलंय. याचा बदला घ्यायचा म्हणून तो अशा पद्धतीने वागतो आहे.
पण जेव्हा जेव्हा आयुष्यामध्ये पुन्हा एकदा उमा आणि वीरभूषण सारखी माणसं भेटते, तेव्हा त्या वैराण झालेल्या आयुष्यामध्ये पुन्हा मायेचे नवांकुर फुटते आणि ग्लाड बदलत जातो. एक बाप होतो, उत्कृष्ट बाप होतो. बाप म्हणून तो पोरीसाठी हळहळतो, कळकळतो, रडतो, हंबरडा पडतो. उमासाठी तो तळमळतो. उमा जगली पाहिजे, वीरभूषण जगला पाहिजे. वीरभूषण जगण्यासाठी तो मर्सी पिटिशनचा शेवटपर्यंत प्रयत्न करतो. कैदी हे काही जन्मता वाईट नाही आहे, जन्मता कैदी नाही आहे, जन्मता गुन्हेगार नाही आहे. यांच्याही आयुष्यामध्ये बदल होईल म्हणून त्यांना थोडी ढील देतो. आणि शेवटी तर आपल्यावर झालेल्या उपकारासाठी, आपल्यावर केलेल्या उपकाराची परतफेड करण्यासाठी वीरभूषणच्या गळ्यामधला फास आपल्या गळ्यामध्ये आवळून घेतो. ग्लाड हा असा माणसाला चटका लावून जातो. ग्लाडचं वर्तन हे इथल्या प्रत्येक माणसाचं वर्तन आहे. ग्लाड जरी कुठे जिवंत नसला, ग्लाड जरी कुठे जिवंत राहणार नसला, तरी त्याचं वर्तन आणि त्याचं बदलत जाणारं वर्तन हे मात्र इथलं अंतिम सत्य आहे. या पृथ्वीचं हे, या सृष्टीचं हे अंतिम सत्य आहे की माणसाचा स्वभाव बदलतो. अनिल बर्वेंनी नेमकेपणाने स्वभाव पकडलेला आहे आणि म्हणून अनिल बर्वेंचं हे नाटक कालही तेवढंच लागू होतं, आजही आणि उद्याही. कारण माणसाचा स्वभाव हा सर्व काळामध्ये असाच राहणार आहे, क्रूर पण तरीही बदलत जाणारा, मवाळ जिव्हाळ्याचा. ग्लाड हा असा आपल्या स्मरणामध्ये कायमस्वरूपी राहतो. कधी क्रूर म्हणून राहतो, पण त्याही पेक्षा हळहळणारा म्हणून राहतो. माणसाचं व्यक्तिमत्व कसं बदलतं याचं जिवंत प्रतिनिधित्व करणारा ग्लाड आपल्या मनामध्ये तसाच रेंगाळत राहतो. धन्यवाद.